आज आपण अशा महान व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी आपल्या बुद्धी, शिक्षण आणि संघर्षाच्या जोरावर संपूर्ण समाजाला नवा मार्ग दाखवला. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बालपण 14 एप्रिल 1891 रोजी भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब साधे होते. लहानपणी त्यांना समाजातील भेदभावाचा सामना करावा लागला. शाळेत त्यांना इतर मुलांसारखी वागणूक मिळत नव्हती. पाणी पिण्यासाठी सुद्धा त्यांना त्रास सहन करावा लागायचा. पण या सगळ्या अडचणी असूनही भीमरावांनी शिक्षण सोडले नाही. त्यांना माहीत होते की शिक्षण हेच त्यांच्या आयुष्य बदलण्याचे सर्वात मोठे साधन आहे. शिक्षणाचा प्रवास भीमराव खूप हुशार होते. त्यांनी खूप मेहनत करून उच्च शिक्षण घेतले. पुढे ते परदेशात गेले आणि तिथेही मोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी अर्थशास्त्र, कायदा आणि राजकारण या विषयांत मोठे ज्ञान मिळवले. शिक्षणामुळे त्यांचा विचार अधिक व्यापक झाला. त्यांनी ठरवले की भारतात सर्वांना समान हक्क मिळायला हवेत. समाजासाठी संघर्ष भारतामध्ये परत आल्यानंतर बाबासाहेबांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावले. त्यांनी सांगितले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी दलित आणि वंचित लोकांसाठी अनेक चळवळी केल्या. त्यांना समाजात समान मान मिळावा यासाठी ते सतत लढत राहिले. भारतीय संविधान भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशासाठी संविधान तयार करण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर सोपवण्यात आली. त्यांनी खूप मेहनत करून भारताचे संविधान तयार केले. या संविधानामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळाला. म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. प्रेरणादायी शेवट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर शिक्षण, समानता आणि न्यायासाठी संघर्ष केला. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. आपण जर खरोखर त्यांना आदर द्यायचा असेल तर त्यांच्या विचारांनुसार शिक्षण घ्यावे, एकमेकांना समान मान द्यावा आणि समाजात चांगले बदल घडवावे.